हे सर्वात चांगलं पीक आहे. हम्म. आणि कसं आहे तुमच्या करण्यावर आहे. आता मानसिकता बरेच जणांची आहे की बा ते शेती परवडत नाही, हे नाही. हा हा पण तुम्ही जर करत गेले तर आज आम्ही जवळपास 14 एकरात 1,41 लाख बगीचा विकला. बापरे. म्हणजे एका एकरात 10 लाख रुपयाचा. हम्म, हम्म, म्हणजे जर पॅकेजचा विचार केला, हम्म. पण आता माझ्याही मुलाला आम्ही तेच सांगणार, ते आता एमटेक करून राहिला, पण तो आता शेतीकडे वळून राहिला. बरं. इतका जर पैसा होता, आम्हाला आज माहीत झालं शेतीत. हा 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 त्यामुळे आमच्या ओनुजात जर विचार केला तर जवळपास 6 लाखाच्या वरच एकरी उत्पादन घेणार आहे. बापरे. मागच्या वर्षी जवळपास ओनुजात 30 ते 35 करोड रुपयात संत्रा विकला गेला. 30 ते म्हणजे मी 35 एकटाच नाही असा, करोड. हम्म, सर्वच कास्तकाराचे पैसे झालेले आहेत. बापरे. त्यामुळे नवीन पिढी बरेच जण अशी बी झालेले जॉब करणारे परत शेतीत आले, म्हणजे इंजिनियर लोकांना सुद्धा फेल केलं पॅकेज. फेल केलेला. आणि त्यातले 4 इंजिनियर परत आले आणि शेती करून राहिले आणि चांगलं उत्पन्न घेऊन राहिले. ट्रॅक्टर बिक्टर, फक्त थोडीशी शरम नाही पाहिजे की बा मग ट्रॅक्टर चालवायचा का, ते स्प्रेइंग आपण मारायची का. हम्म. जसं कंपनीत तुम्ही मजुरासारखं काम करता, मजुरासारखं काम इथं करता. मालक म्हणून काम करणार. हो, बरोबर आहे. आणि शेतीला एक बिझनेस म्हणून पाहायला बिझनेस पाहिजे. बिझनेस म्हणून पाहायला पाहिजे. आणि नवीन पिढी त्या प्रमाणात पाहून राहिली. मला तरी वाटते पण नवीन पिढीने येणं आवश्यक आहे जुन्या पिढीपेक्षा. हो कारण क्लायमेट चेंज होऊन राहिला, नवीन टेक्नॉलॉजी येऊन राहिली. हो. हे जुन्या लोकांना थोडंसं कव्हर नाही, नवीन हम्म. लोक लवकर कॅप्चर करून राहिली. हो, त्यामुळे पहिल्यासारखं नवीन मुलासाठी चांगला आहे. हो. आणि आता असं पण आहे ना की पहिल्यासारखं एकदम मजुरासारखं काम करण्याची गरज नाही नाही. नाही नाही पाणी द्यायची गरज नाही. ड्रीप आहे, Drip आहे. ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर आहे.